सो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज सुट्टी तर म्हणलं आज आहे ना, जे काय प्रॅक्टिकल लिहिणं वगैरे सगळं कंप्लीट करून टाकू, कारण नंतर पण कॉलेज चालू झालं ना ते करता येत नाही. आता म्हणलं इलेक्ट्रॉनिक्सचं बाकी होतं माझं थोडं लिहायचं, म्हणजे 2 प्रॅक्टिकल केले ना ते फाईलमध्ये पण लिहायचे राहत्या, तर ते आज करून टाकतो. आता पहिले हा सेटअप थोडा नीट करून घेतो इथले. तर ऑल क्लिअर केलं आहे मी. हे बघा कसं आहे, एवढी जागा आहे ना सफिशियंट आहे की ज्यांनी अभ्यास करायला आपल्याला जागा पुरेल अशी, कारण इथं वगैरे फाईल वगैरे एक वही बाजूला असं वगैरे नाही का, त्यासाठी. चला आता पहिले फाईल वगैरे काढू आणि लिहायला सुरुवात करू. मला दाखवतो मी इकडे. बघा असं हे प्रॅक्टिकल लिहिले, हे पहिले प्रॅक्टिकल आहे. हे असलं असंच उतरायला लागते सर्किट डायग्राम, त्याचं ऑब्झर्वेशन टेबल असे राहतं. आणि दुसरं झालेलं आहे, हे छोटं होतं थोडं, हे असे डायग्राम वगैरे काढायला लागते आम्हाला. आणि ते त्याच्यानंतरून हे सेम फाईलमध्ये लिहायला लागतं, म्हणजे दोघीकडचे. आणि लास्ट टाइम आहे ना मी फर्स्ट सेमेस्टरला बुकच नव्हती केली, सरांनी ते चेकच वगैरे नव्हतं केलं त्याच्यामुळं. आणि खूप म्हणजे जेव्हा फाईल लिहायची होती ना तेव्हा खूप प्रॉब्लेम आला होता मला. मग मी मित्रांकडनं वगैरे मागून असं केलं होतं. पण यावेळेस आता तसं होतं बघा, वही केलं त्याच्याने सरांनी इथं सही पण दिलेली आहे, इथं पण आणि इथं पण एक बघा. त्याचा फायदा झाला म्हणून मी वही करून टाकली यावेळेस. म्हणलं जे होईल ते वही करून टाकू. मग आता हेच आपल्याला जसलं तसं ॲज इट इज उतरायचं आहे. फक्त फोनमध्ये पण काही फोटो काढलेले फटाफटमध्ये लिहितो ते, म्हणजे थोडा आराम पण करायला भेटेल मला. आणि चला सुरुवात करूया. पेज देऊन टाकता. आता इथे परत लाईनी मारायला लागतील, कारण जेणेकरून सरळ याच्यात लाईनीत आपले जे काय लिहिणं आहे सेंटेन्स वगैरे ते नीट येते. आता ते लाईनी मारा पण लई टाइमपास होतं यार. इथून एक माप घ्यायचं स्केलनी, थोडं 0.5चं माप घेतो मी, तसं माप घेऊन ते सगळं लिहायचं वगैरे. खूप त्याच्यात टाइमपास जास्त होतं, नाही तर लिहिण्यामध्ये तितकं झालं असतं. पण हे जे लाईनी मारायला वेळ जातो ना त्याच्यामुळं थोडा त्रास होतो, बाकी काही नाही. तर त्याच्यात नेमकी माझी स्केल भेटत नाही यार. काल मी घेऊन गेलो होतो केमिस्ट्री लॅबला, ती भेटूच नाही राहिली. आता मागच्या वेळेस लास्ट टाइम असं केमिस्ट्रीच्या गेलो, मोठी स्केल होती ती पण गायब झाली, यावेळेस पण गायब होऊन गेली. आता स्केल त्या रूममध्ये बघायला लागला, अजून एक आहे का असेल तर बरोबर. अरे टाईम लागतो खूप ते करायसाठी. आता एक पेज इथं आपण दोघी साईडने लिहायला लागतं, इथं पण लाईन मारायची आणि इथं पण, मग मागून दोघी साईडने लिहायचं होऊन जाईल थोड्या वेळात. फक्त आता स्केल बघतो, लाईनी वगैरे मारू आपण. चला सॉरी गाईज, स्केल माझ्याकडेच होती. काल मी ते बिल मारत होतो ना तेव्हा ती तिकडंच राहिली वाटतं, तर ती माझ्या भावाने उचलून ठेवली ती त्याच्यामुळं. कारण स्केलच नाही यार, लई कुठाने आहे, कारण याच्यात ना लिहिलंच जात नाही नीट. तुम्ही कधी बघा, आपण सर लोक जेव्हा लिहिता ना फाळ्यावर ते एकदम बरोबर जातं, पण आपण जेव्हा लिहित जातो ते हळूहळू अक्षर असं वर जातं, तर ते नको व्हायसाठी मी लाईनी मारतो. चला लाईनी मारूया फटाफट. ही स्केल आपली पेन्सिल, फटाफट लाईनी मारू आणि लगेच कंप्लीट करू एकदम फास्टमध्ये. अजून थोडंफार राहिलेलं यायचं आहे, तेवढं झालं का डायरेक्ट थोडा आराम करू, कारण इतकं तर बसलेलं आहे. बस म्हणजे काय होतं ना की पाठ दुखायला लागून जाते. आता आपलं तर काय एकदम ऐश पैश नाही आहे, खुर्ची वगैरे त्याच्यामुळे पाठ दुखून जाते. तर आता थोडं तेवढं थोडंच राहिलं, आता क्वेश्चन आन्सर वगैरे येते त्याच्यानं थोडा आराम करूया. आणि तो म्हणतोय गाईस, ज्यांना वाटतं की 12वी नंतरून BSc घ्यावा ते खूप सोपं आहे वगैरे, हे असं तसं काही नाही बरं का. कारण जर तू BSc लिहायचं ना तेव्हा तुम्हाला कळलं काय, कारण लई अवघड गोष्ट आहे. आता मला वाटलं तर पहिले BSc घेतलं यार काही सोपं असेल ना, रेग्युलर आपलं फिजिक्स वगैरे, तसं काही नाही, खूप अवघड आहे खूप. म्हणजे जे आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आहे ते. त्याच्यामुळे ना विचार करून घ्या काय घ्यायचं असेल ते. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला घ्यायचं असेल तर. पण मला मी घेतलंय, मला जाणवतंय कसं काय वगैरे ते, त्याच्यामुळं बाकी काही नाही.
बाकी ऑल द बेस्ट तुमची फर्स्ट इयरला जाऊ असेल त्याच्या जर्नीसाठी. तरी तयारी करत राहा, चांगला अभ्यास करा जेणेकरून पुढं तुम्हाला त्रास नाही होणार हे शिकायला वगैरे किंवा सॉल्व करायला. बाकी काय नाही. तसं मग व्हिडिओ आता इथंच संपूया आणि लक्षात घ्या की विचार करून घ्या काय घ्यायचं तुम्हाला पुढं 12वी नंतर. तर हेच सांगायचं होतं. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.